जो सायन्स डे अगोदर मला विश करल त्याला ह्याचीच आंगडे प्रमोद सकाराम याचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण कॉफी. मस्त वातावरण इकडलं, एकदम थंड वातावरण लागलं एकदम. आणि हे पाय, हे हॉल्स आहेत, बाकडे धूळ खात बसलेत. सायन्स डे आहे आज 28 फेब्रुवारी आहे आणि सायन्स डे आहे. मग काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल असं भरपूर विचार केला आणि काय सुचेना, कारण की बजेट अलाव करायला पाहिजे ना. मग ठीक आहे, काहीतरी प्लॅन केला, मनात विचारायला आंघोळ करता वेळेस विचार, दरवेळेस आंघोळ करता वेळेस विचारतात बघा माझ्या मनामध्ये. आणि विचार काय आहे, विचार आहे की जो व्यक्ती मला आज दिवसभरामध्ये सायन्स डे विश करल त्याला मी एक छोटासा थॉट ऑफ द डे देईल. थॉट ऑफ द डे देण्याऐवजी मी विचार करत होतो एक रॅन्डम सायंटिफिक थॉट देईल. पण रॅन्डम सायंटिफिक थॉट, फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे ज्याला सायन्समध्ये क्वांटम फिजिक्समधलं काहीच माहीत नाही आहे, है ना. एक व्यक्ती, त्याला क्वांटम फिजिक्समधलं काहीच माहीत नाही आणि मग त्याला जर क्वांटम फिजिक्समधला एक थॉट दिला तर चुकीचं होणार नाही. मग बघतो मी, विचार करतो, काहीतरी करतो मी. बरं, त्या अगोदर मला काय करायचं आहे, सायन्स डे आज आहे, नक्कीच आज आहे, पण 5 तारखेला माझा आणखी एक इव्हेंट आहे, पण त्यासाठी मला तयारी करायची आहे, डाटा गोळा करायचा आहे. तुम्ही आता करतोय, नंतर त्याला हे केल्यानंतर मग कॉलेजमध्ये जाईल. कॉलेजमध्ये हा एक्सपेरिमेंट तुम्हाला जो आता सांगितलं ना मी, तो करेल. बघू काय होतंय काय नाही. एक्झाम पण आहे कॉलेजमध्ये माझी आज. गोष्टी कशा जातात हे पाहतो आणि मी तुम्हालाही दाखवलं आज. मी त्यामुळेच आज रेकॉर्ड करतोय हा व्हिडिओ. आणि दुसरं कारण रेकॉर्ड करायचं हे आहे की मी एडिटिंग शिकतोय, द विन्शी ॲपवर एडिटिंग शिकतोय आणि द विन्शी ह्या सॉफ्टवेअर एडिटिंग शिकतोय. मग त्यामुळे म्हटलं, जर दुसऱ्यांचे व्हिडिओ सॅम्पल घेऊन एडिट करण्याऐवजी आपलेच व्हिडिओ सॅम्पल घेऊन एडिट केलेलं काय हरकत नाही. हे कारण फर्स्ट आहे. आणि सेकंड कारण आहे की GFX मेंटॉर पटकन व्हिडिओ टाकत नाहीये, है ना, त्यामुळं. सो बघतो काय होतंय काय नाही आणि तुम्हालाही कळवतो मी. ठीक आहे, बनून राहा माझ्यासोबत. ये ये ये. कॉफी, डार्क कॉफी आहे. सो याचीच आहेत. जसे की पहिली, सायन्स इज नॉट जस्ट अ सब्जेक्ट. वेल, कॉलेजमध्ये आलो आहे. कॉलेजमध्ये लेकरं तर असायला पाहिजेत ना. लेकरच कमी आहेत सगळे. आय थिंक एक्झामला गेलेत. काय आहे काय की आज सगळं शांतता. सायन्स डे आज, सगळं थोडंसं जरा गर्दी असायला पाहिजे कॉलेजमध्ये लेकरांची, पण कुणीच नाही. कॉमर्सचे पण विद्यार्थी दिसतात. माहिती आहे, कॉमर्सचा माझा मित्र आहे गोपालही दिसत नाही आहे इथं. काय माहिती कुठे गेला. बरं, माझं फिक्स झालं आहे की ज्याचा आहे ना. बरं, मी तुम्हाला कळवतो आता 1 मिनिटामध्ये. 1 सेकंड द्या मला फक्त. हॉल्स आहे, कॉलेजचा एक असाही पार्ट आहे. ते बघा, मस्त वातावरण इकडलं, एकदम थंड वातावरण लागलं एकदम. आणि हे पाय, हे हॉल्स आहेत, बाकडे धूळ खात बसलेत. काय म्हणतो मित्र?
येतो सर, आम्हाला पण शिकायला भेटतं काहीतरी. येतो आम्हाला पण, आपल्याला शिकायला भेटतं काहीतरी. वेल एग्ज़ाम तो हो चुके हैं, अभी अभी कुछ कार्यक्रम है. आणि कार्यक्रम माहिती आहे तुम्हाला कोणता आहे? सायन्स डे आहे ना. तर जो सायन्स डे अगोदर मला विश करल त्याला ह्या चिट्स बनवल्यात है ना. बघू काय होतंय काय नाही. ब्लॉग आहे का? Good morning, everyone. गुड मॉर्निंग मॅम. Respected Principal Dr. Santosh Undre, our guest of honor, Dr. Madhuri Shandar, are creating a remarkable body of work. She has authored 15 short story collection, 7 poetry collections, several children novels, and numerous books and articles in popular science. Her writing beautifully blend the scientific insights with the creative sensitivity, making complex ideas accessible and meaningful to readers of all the ages. She has also made a significant contribution as a translator, bringing the works of eminent scientists such as Dr. APJ Abdul Kalam and other renowned thinkers as to the Marathi readers, thereby strengthening the science communication in regional literature. And the most famous book, that is Wings of Fire, and the book named as translated by her is Agni Pank. तांगडे प्रमोद सखाराम याचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण प्रोत्साहन द्यायचं याला. आज सायन्स डेचा विचार केला होता की जो कोणी मला आज सायन्स डेचा विश करेल ना त्यांना मी हे कार्ड्स वगैरे दिले ना. दुःखाची गोष्ट ही आहे की कॉलेजमध्ये गेलो, सगळे मित्र आहेत, ओळखतात बरेच जण आहे ना. आणि आज तर पारितोषिकही मिळाले, पहिलं पारितोषिक मिळाले. त्यामुळं बऱ्याच जणांना कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं मला. त्याचबरोबर बरेच जण मला बोलले पण. दुःख ह्या गोष्टीचं वाटतंय की आपण दररोजच्या जीवनामध्ये विज्ञानला किती सिरियस घेतो ना. आज सायन्स डे आहे आणि एका सिंगल व्यक्तीनं सुद्धा विश नाही केलं मला, किंवा आजूबाजू मी फ्रेंड सर्कलमध्ये होतो ना त्या ठिकाणी, एकामेकालाही विश नाही केलं आहे ना. असं की ठीक आहे, जाऊ दे, चला असू द्या. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती क्युरिओसिटी दिसली नाही माहिती आहे का मला आज. मग मी थोडंसं माझं बदलतोय आहे ना, की आता मी काय करेल, मी क्लासमध्ये जाईल आता आणि मी स्वतःहून विद्यार्थ्यांना सायन्स डेचं महत्त्व सांगेल. त्यांच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण करेल आता आहे ना. कारण की बघितलं आज कॉलेजमधून बघितलं काय फायदा झाला नाही. त्यामुळं आता मी स्वतःहून माझ्या लेकरांच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण करणार, त्यांना सायन्सचं महत्त्व सांगणार आणि त्यानंतर बघू काय होते तर. ओके, थँक्यू.